मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. योजनागार लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुरुवाती सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा संपूर्ण माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत मित्रांनो, आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनल म्हणजे योजनागार लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुरुवाती सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर अनेक दिवसापासून शेतकरी बांधव प्रतीक्षित आहेत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून राबवली जाणाऱ्या योजनेमध्ये. तुमचं नाव पीएम किसान योजनेमध्ये राहण्यासाठी तुम्हाला काय काय कामे करायची आहेत या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. जसं की तुम्हाला सुरुवातीस KYC प्रक्रिया ही पूर्ण असणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे आधार लिंक करायचं आहे, फार्मर ID काढायचा आहे, जमिनीची कागदपत्रे तपासायची आहे. कोणती शंका असल्यास ती सुद्धा तुम्ही कृषी सहाय्यक, तलाठी आणि जे आधार कार्डला बँक लिंक ते महत्त्वाचं असणार आहे. आधार कार्डला बँक लिंक नसेल तर करून घ्या. दुसरं म्हणजे आपण जर पाहिलं तर पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना ही एकत्रित योजना आहेत आणि आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एक नवीन अपडेट मित्रांनो, हे अपडेट तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, अन्यथा तुम्हाला मोठ्या प्रमाणात अडचणी येऊ शकतात. काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊ. तर तुम्हाला फार्मर ID काढायचं आहे. फार्मर ID जे आहे ते शेतकऱ्यांचे खास एक ओळखपत्र आहे, ते सुद्धा तुम्ही काढणं गरजेचं आहे. ते जर तुम्ही काढलं नसेल तर काढून घ्या आणि आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनल योजनागार लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला ऑल प्रेस करा. तसेच मित्रांनो, बेल आयकॉनला ऑल प्रेस केल्याच्या नंतर आता थेट पैशाचं वितरण आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये होऊ शकतं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थेट पैशाचं वितरण आता होणार आहे. म्हणजे 20वा हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. धन्यवाद. जय शिवराय.